नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025चं कॅप राउंड 1चं अलॉटमेंट लेटर कधी रिलीज होणार आहे, त्याची डेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अलॉटमेंट लेटर कधी रिलीज होणार आहे, त्याचं टायमिंगसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर कॅप राउंड 1चा LLB 3 इयर्सचा अलॉटमेंट लेटर कधी रिलीज होणार आहे, त्याची डेट एक टेंटेटिव्ह सांगा आणि ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, ते पण तुम्ही एकदा या व्हिडिओ बनवून सांगा. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपण CETच्या वेबसाईटला आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला LLB 3 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जी काही नोटिफिकेशन आहे, ती तुम्ही रीड आउट करा. बट मेन जे इम्पोर्टंट आहे, की जर आपण बघितलं न्यू रजिस्ट्रेशन हे आतापर्यंत किती झालेले होते 58,203. ॲप्लिकेशन लॉग किती आहेत यामध्ये 52,148 आणि व्हेरिफाय किती आहेत 43,215 आणि याच्यामध्ये रिमेनिंग कॉलेजेससुद्धा नवीन कॉलेजेससुद्धा ॲड झालेले आहेत. सो ॲडमिशन तुम्हाला यामध्ये चांगल्या पद्धतीने कॉलेजेसमध्ये भेटेल आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रॉपरली ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय कॉलेजचे प्रेफरन्स ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत 40,323 म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स कुणाला अलॉटमेंट होणार आहे, जे 40,323 मध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. सो रिमेनिंग मग 12,000चं काय होणार आहे? सो ते कॅप राउंड 3 मध्ये ते विद्यार्थी पार्टिसिपेट करतील. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर टोटल इनटेक सीट्स या CETकडून किती असतात? तर 23,000 पर्यंत सीट्स असतात. ओके. कॅपमधून किती फिलअप केल्या जातात? तर कॅपमधून 19,456 एवढ्या सीट्स फिलअप केल्या जातात. त्यामध्ये मग इनटेक सीट्स आल्या तुमच्या ईडब्ल्यू-एससाठी आलं. ईडब्ल्यू-एस नंतर मग मॅनेजमेंटचा काही कोटा आहे. त्याच्यामध्ये 2,124 एवढ्या जागा मॅनेजमेंटसाठी ह्या दिल्या जातात आणि मॅनेजमेंट हा राउंड पूर्ण कॉलेजेसवर डिपेंड असतं. कुणाला ॲडमिशन द्यायचं, कुणाला नाही द्यायचं. इट क्वाईट पैसे ज्यांच्याकडे असतील ते त्या विद्यार्थी त्यामधून ॲडमिशन घेत असतात. सो नॉर्मली अप्रूव्ह कॉलेजेस 209 आहेत. काही कॉलेजेस यामध्ये ॲड होऊन जातील. सो त्याच्यावरती तुम्ही टेन्शन नका घेऊ. चांगले कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट होतीलच. कारण की याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये अप्रूव्ह कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेस हे ॲड होत आहेत. बट अप्रॉक्सिमेटली 40,323 यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन आहे, जे की कॉलेज प्रेफरन्स विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. आता नॉर्मली जो मेन टॉपिक आहे, की त्यावरती आपण येऊया, की हे जे कॉलेज प्रेफरन्स ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, मग त्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहेत, त्याची डेट तुम्हाला आता मी सांगत आहे. पण CETचं जे ब्राउचर आहे ते आपण ओपन केलेलं आहे. राउंड 1, राउंड 2 साठी कॉलेजचे प्रेफरन्स ऑलरेडी आपण दिलेले आहेत. म्हणजे कॅप राउंड 1ला जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात, तेच कॅप राउंड 2 साठी ट्रान्सफर होणार आहेत. ओके. कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे तुम्हाला? 8 ऑगस्ट 2025 आफ्टर 5 पी-एम. आफ्टर 5 पी-एम बोललं तर 5 पी-एमला होणार आहे का? तर त्याच्यामध्ये 6:00 पण होऊ शकतं, 7:00 पण होऊ शकतं. ॲज पर CETच्या नुसार मला वाटतं 6 to 7:00 पर्यंत तुमचं अलॉटमेंट हे रिलीज होऊन जाईल, की तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. तो कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्यानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ ही या चॅनलला भेटणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून सर्व इन डिटेल जी काही माहिती असते तुम्हाला यामधून मी देण्याचा प्रयत्न करत असतो. मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी जाणार आहेत? 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2025 ही तुमची ॲडमिशनची डेट असणार आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला या डेटला जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे त्या विद्यार्थ्यांना. मग ते विद्यार्थी काही विद्यार्थी काय करतील? बेटरमेंट करतील. मग बेटरमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला त्या दिवशी ॲडमिशनला मग जायची गरज आहे का? जे विद्यार्थी बेटरमेंट करतील? नाही. ते विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये जो कॉलेज अलॉटमेंट होईल, तेव्हा ते ॲडमिशनसाठी जातील आणि त्याची जी डेट आहे 19 ऑगस्ट 2025 कॅप राउंड 2 साठी. ओके. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज अलॉटमेंट झालं असेल, त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचंय. ते विद्यार्थी काय करतील? फ्रीज करतील. फ्रीज केल्याच्यानंतर 1000 पे करतील आणि मग ॲडमिशनला तुम्हाला अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला या डेटला तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या दरम्यान. फ्रीज करायचं आहे आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ 3 सेट तुम्हाला झेरॉक्स घ्यायचे आहेत आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करायचं आहे. ओके.
सो यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, की कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे, त्याची डेट तुम्हाला सांगितली. कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्हाला कधी जायचं आहे घेण्यासाठी ते सांगितलं. बेटरमेंट जर करायचं असेल, तर मग फर्स्ट प्रेफरन्सचा जो कॉलेज असेल, तो तुम्हाला जर लागलं, तर तुम्ही बेटरमेंट नाही करू शकत. तुम्हाला कॉलेज हा फ्रीज करावाच लागणार आहे. किंवा मग 2 नंबर किंवा 3 नंबरचं कॉलेज अलॉटमेंट झालं, मग तुम्ही नंबर 1 या नंबर 2 साठी बेटरमेंटचं ऑप्शन डेफिनिटली तुम्ही घेऊ शकता. सो हे बेटरमेंटचं पण सांगितलं. त्यानंतर अलॉटमेंट लेटर तुम्हाला काढायचं आहे, ते सुद्धा यामध्ये सांगितलं आणि बाकी जे काही डेट असेल, ते उद्या कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर ते आपल्याला तुम्हाला मी सांगणारच आहे. सो ही इम्पोर्टंट नोटिफिकेशन आहे, जे की खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर कधी अलॉटमेंट होणार आहे? त्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल, तर नक्की लाईक करा आणि ह्या चॅनलला तुम्ही पुढे सुद्धा पाठवा, जेणेकरून खूप काही आपले स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना नक्की या चॅनलचा फायदा होईल आणि आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला यामधून एज्युकेशन देण्याचा आपण हा प्रयत्न आपला चालू आहे. सो त्यांना सुद्धा फ्रीमध्ये जे काही गाईडन्स आहे, तुम्हाला यामधून भेटून जाईल. ओके. सो आय होप तुम्हाला या जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक सुद्धा या व्हिडिओला करा. थँक यू सो मच.